रामकृष्ण हरी मंडळी, मस्त अशी छान दिवसाची छान सुरुवात सूर्य उगवल्यापासून झालेली आहे. मस्त असं दर्शन घेतले सूर्याचं. मस्त असं सूर्याचं आगमन झालेलं आहे. छान वाटतं सकाळ सकाळ सूर्याची किरण आपल्या दाराच्या समोर पडलेली. मस्त असं वातावरण झालेलं आहे सकाळी सकाळीचं. खूप छान असं इकडं गायींचं संपूर्ण काम आवरलेलं आहे. गाय गोठ्यामध्ये सोडून पण दिलेले आहेत. चला आता चहा बनवायचा आहे. मस्तपैकी चहा बनवून घेते. अजून मुलांचे डब्बे करायचे, भरपूर असं काम बाकी आहे. पटापट घ्यायचे आवरून. सकाळी सकाळी खरोखरच इतकं छान आणि प्रसन्न मस्त वातावरण होतं की सांगायलाच नको. मस्त असे टमाट्याचे झाडं आलेत. इकडं गायांचं पाणी आहे, अजून पाणी बऱ्यापैकी. थोड्या वेळाने करता येईल मोटर चालू आणि मग भरू. रात्री पाठीमागचं माळव बिळव ते पण संपूर्ण भिजून घेतलेलं आहे. नारळाचे झाडं पण मस्त असे भिजून घेतलेले. इथं मस्त असं छान वातावरण झालेलं आहे. शापू, गवार, भेंडी, आणखीन कोथिंबीर, मस्त भाजीपाला आलाय. थोडासाच का होईना पण घरचा काय कशाला केलं या खाण्यासाठी. एवढंच लय होईल खाता खाता नारळाले. मस्त असं खरंच छान मस्त वातावरण झालंय. चला आता चहा घेते बनवून. मस्त अशी ताजी ताजी कोथिंबीर घ्यायची. बस लय झाली. पारूस तोंड नको दाखवत आडी म्हणती या बघा. आता काय नाही होत. चला छान असा मस्त चहा मांडायला घेतलेला आहे बघा. चहापत्ती आणि साखर घेते. थोडस दूध गरम करते अगोदर मी, नंतर न चहापत्ती आणि साखर घालून घेते. तोपर्यंत नाही, जेव्हा दूध गरम होईल तेव्हा साखर कॅरी बॅग मध्ये ठेवायची. ह्या दिवसात काय होतं, मुंग्या भरपूर त्रास देतात आणि साखर जरा वल्ली वल्ली झाल्यावानी वाटते. त्याच्यामुळं कॅरी बॅग मध्ये साखर ठेवली ना मस्त अशी छान राहते. चहापत्ती पण संपली आहे. दाद्याला सांगावं लागेल आणायला किराणा बऱ्यापैकी. आता जायचं आहे तो गावामध्ये, बऱ्यापैकी सांगते त्याला आणायला. समद्याच गोष्टीची समद्यांचीच गरज असते. समजा लागतंय काय म्हणून नाही. नुसतं आणा या, नुसतं आणा सारखं चालूच आहे. आणा काही झालं की आणाय. चला आता ज्या गोष्टी लागतात त्या तर आणायला नको का. लागतंय तेवढं आणायला लागतंय या. चला आता घेते मस्तपैकी असा उकळून छान चहा. आमच्या इकडं उकळून म्हणतात, काय काहींच्या इकडं शिजून पण म्हणतात. म्हणजे ज्याच्या त्याच्या इकडली बोली भाषा वेगळी. मी बऱ्याच जणांचं ऐकलंय बरंच, पण ज्याची त्याची इकडली भाषा ज्याची त्याची वेगवेगळी. आमच्या इकडं मस्त असा उकळून म्हणते का. पण चला कुणाचं इकडं उकळून शिजून काय म्हणतात ते सांगा. चहाला काय म्हणतात, उकळून घ्यायचा म्हणतात का शिजून घ्यायचा म्हणतात. कसं असतं, ज्याची त्याची बोली भाषा वेगळी असते. गॅस कमी करते तर चला तिकडं गोठ्यामधलं दावते. कमी गॅसवरती छान असं वाफलून निघन. मस्त असं पटांगण स्वच्छ करून घेतलंय. सकाळी सकाळी स्वच्छ केल्याच्या नंतर मस्त असं प्रसन्न वाटल्या जातं. दादा दूध घालून आलेला आहे. इकडं आता गोठाच फक्त साफ करायचा राहिलाय. ती पण गाई होत्या गोठ्यामध्ये म्हणून राहिले. आता थोड्या वेळाने घेते गोठा पण साफ करून. गोठा नाहीतर चुकीचा शब्द येतो कधीतरी. गाय बी सोडून झालेले. कशात गाय आता पाऊस नाही. पाऊस असल्यावरच इकडं मुर्गास किंग नावाचं नेपियर आहे आपलं. बघा कसं काय आलंय.
कसं काय आपलं नेपियर आहे बघा. ही मुर्गास किंग नावाचं जी नेपियर आहे ना ती ही आहे आपलं. पहा कसं काय आलं या. खरोखरच सकाळी सकाळी असलं प्रसन्न मस्त वातावरण होतं ना, एकच नंबर, सांगायलाच नको. ताडे काय करती? ताड्या आत्रा 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 पुरगी पडचीन बिडचीन. बस हा बर बर उतरा. चला मस्त असं वातावरण छान असं झालेलं आहे इथे ना. इतकं छान मस्त असं ना रामफळाचं झाड आलेलं आहे. मस्त नको रामफळ या मस्त आहे. तिथं काय झालं ती काढली आपली ही मोठी पाईपलाईन होती का ही बंद केली या. ही काय हिथनं पाणी यायचं आणि बारकी चालू केली आता. पाठीमागं तिकडं केनेलला पाणी नाही गाय उन्हाळ्याचं हिथलं चालूच होतं पण आता नको म्हटलं. आळू पण मस्त आलेली छान बघा. तिकडं पण पाठीमाग आहे मागच्या पाईपलाईन इकडं मस्त अशी आळू आहे आणि छानपैकी आलेली पण आहे. मस्त आलंय मुर्गास किंग एकच नंबर आहे. उकळून घेतलाय चहा बघा असा मस्त उकळला ना इतका छान मस्त रंग पण येतो आणि छान वाटतो आणि पिण्यासाठी पण खमंग अशी चव येते. त्याच्यामुळे कधी पण चहा उकळून घेताना भरपूर असा मस्त छानपैकी चहा उकळून घ्यायचा. घेते आता काय मला कपातन त्याच्यात बिलकुलच नाही जमत. प्लेटीमध्ये छान वाटतं उलट चहा प्यायला. जुने लोक असेच प्लेटींमध्ये चहा घ्यायचे. जरा जास्तच झाला काय कमी करते परत बडबड करते. लय चहा घेते लय चहा घेते दादी खवळतेत. मग चला या मग मस्त असे सर्वजण मस्त असा चहा पिण्यासाठी. रामकृष्ण हरी. अशी छान आता बटाट्याची भाजी बनवून घ्यायची या. सकाळच्या पारी भरपूर अशी घाई गडबड असते. त्याला तेल तापत घातलेलं होतं मस्त असं तेल तापलेलं आहे. कांदा लाल परतून घेते पटापट पटापट उरकायची घाई गडबड असती. मस्त असा कांदा परतलेला आहे. जिरी मोहरी टाकून घेते पटकन. सकाळच्या पारी लय भरपूर अशी घाई गडबड असती सांगायलाच नको. मस्त असा छोटा छोटा बटाटा कापून घेतलाय. कोथिंबीर मसाले तिथं पटपट पटपट आवरायचं. आणि असा बटाटा केल्याच्या नंतर नक्कीच खरोखरच छान होतो. तुम्ही कधी पण करून पहा डब्यासाठी. आम्ही तर कंपल्सरी सारखा बनवतोच म्हणजे बनवतोच. सारखा बटाटा असतोच. काय असतं घाई गडबडीच्या कामाला बटाटा हा मस्त एक नंबर आहे. पटकन लय पण कांदा लाल करायचा नाही मापात. चवीनुसार मीठ घालून घेते. म्हणजे काय होतं अशा ह्याच्यात मीठ टाकून घेतलं ना चांगला मस्त असा अर्क उतारतो त्याच्यामध्ये आणि टेस्ट वेगळीच येते. छान मस्त अशी टेस्ट येते. काय कॅमेरा धरायचं वाहिलंच भाजी करायची वाहिली की जमत नाही. घाई गडबडीचे काम असते सकाळच्या पारी त्याच्यामुळं वेळ भेटत नाही. पण चला म्हणलं आज तुमच्यासोबत शेअर करू म्हणलं सकाळच्या पारीची कसं काय घाई गडबड आहे ती वेळात वेळ काढून. मस्त असा वाफलून घेतल्याच्या नंतर बटाटा शिजलेला आहे. हळद आणि मसाला ॲड करून घेतला. कोथिंबीर टाकली. आता राहिलाय शेंगदाण्याचा कूट टाकायचा. नक्कीच अशी भाजी तुम्ही ठसका उठला
बनवून बघा, खरोखरच बघा, टिफिनसाठी एकच नंबर आहे या. शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय. त्याला आता एकदा आणखीन वाफलाय ठेवते. मस्त असा आणखीन वाफलायला घातलेला आहे. तर वाफरल्याच्या नंतर दावते. बघा कसं काय मस्त असा छान सुक्का आणि बटाटा आणि शिजून पण मस्त झालेला आहे. नक्की अशी भाजी बनवून घ्या. चला आता बंद करते. परतचं दाखवून नंतर वेळ भेटाल तसा. का तर आता सकाळ सकाळी भरपूर अशी धावपळ आहे कामाची. उन्हाचं काही काम नाही म्हणून काम. तिकडं बघा असं मस्त छान असं मंगळसूत्र गाठलंय. किती वेळ झालं बसले होते गाठीत, पण असं गाठून झालेलं या. आमच्या शेजारच्या आशाताई आहेत, म्हणजे माझ्या चुलत जाऊबाई, त्यांचंही मंगळसूत्र आहे. मग असं मस्त छान गाठलं या. बराच वेळ गेलं. काय झालं, क्रिस्टलच्या मण्यामध्ये गाठलं. पहिलं होतं पण साध्या मण्यामध्ये होतं. आता म्हटलं क्रिस्टलच्या मण्यामध्ये गाठू. चला, मीच म्हटलं वेळात वेळ काढू, आम्ही काटू. कसं असतं क्रिस्टलच्या मण्यामध्ये, हे काय कसे दिसते ते क्रिस्टलच्या मणीत ना, मस्त असे छान चमकत येतं. बघा असं मस्त असं छान गाठलंय. कसं वाटतंय सांगा नक्कीच कमेंट करून. कसं काय गाठलंय, कसं असतं एका लेडीजला आहे ना घरी बसून पण सुख नाही. घरी बसून पण सुख नाही, बसू वाटत नाही. काय नाही काम निघत येतच. चला आता गायींना चारा टाकायचा आहे. भरपूर काम बाकी आहेत, काढून ठेवते आता. आष्टायचं द्यायला भरपूर असे काम आहेत. घेते काम आवरून पटपट पटपट पटपट. आता मला येतंय म्हणून त्या माझ्याकडे येतात गाठाय. जर मलाच येत नसतं तर मी कुठनं दिलं असतं. त्याच्यामुळे चला एकामेकाला मदत करावं लागते. डोकं बिकं काहीच विचारलं नाही. भरपूर दिवसभर काम आहेत. चला आता घेते आवरून, मग धावते पुन्हा.